तर काय विषय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की आम्ही जंजिरा किल्ल्यावर गेलो होतो आणि आता जंजिरा किल्ल्याला निरोप द्यायची वेळ आली. तर आता आपण आपली जे गाडी होती आपण बुक केली होती ते वगैरे मोठ्या शिपमध्ये टाकून आता आम्ही चाललेलो आहोत कोकणातील समुद्र किनाऱ्यावर. तर आता इथं सर्व आपली मित्रमंडळी वगैरे सर्व शिपमध्ये बसलेली आहे आणि आता जाण्याची वेळ आलेली आहे. तर चला आता बघू आपण कुठं जातो. तर बनून राहा आपल्या या ब्लॉगवर. चला भेटू आता आपल्या प्रवासात. तर आता इथं आपला प्रवास सुरू झालेला आहे. सर्व मित्रमंडळी आहे तिकडे एका कॉर्नरमध्ये आणि हे सर्व पब्लिक. तर हा आपल्या लाईफचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचा, ते पण जहाजाने. तर इथं बघू शकता इथचा व्ह्यू किती मस्त दिसत होतं. तर चला आता इथं होऊन जाते आपला प्रवास सुरू. आपली जी बोट आहे मोठी शिप ते येऊन जाते आता समुद्राच्या बीचामध्ये म्हणजे सेंटरमध्ये. आणि इथं पाणी इतकं वाहतं होतं की सांगू नाही शकत. तर इथं आता आपला प्रवास सुरू होऊन जाते आणि तुम्हाला सांगण्याची गोष्ट म्हटलं तर आम्ही आता चाललेलो आहोत आपल्या कोकणातील समुद्रावर. आणि त्यासाठी आम्ही सर्वात आधी जाऊ आपल्या हॉटेलमध्ये, जिथं आपण टेम्पररी रूम करू म्हणजे फ्रेश वगैरे होण्यासाठी आणि जेवण वगैरे करण्यासाठी. प्रवासात इतकं सुंदर वातावरण दिसत होतं की मन पूर्ण शांत होऊन गेलं. हे जहाज जाताना जे इथं पाण्याचा कलर बनत होता आणि जे दृश्य बघायला मिळत होतं ते म्हणजे खतरनाकच. ते बघून आनंद होत होता आणि प्रवास सुरू होता. तर इथं आपण मस्त प्रवासाचा प्रवास घेत आणि व्हिडिओ कॅप्चर करत मस्त आपण वाईब एन्जॉय करत होतो. हे समुद्राचे पाणी, खुलं वातावरण बघता बघताच काही वेळानंतर आपण आपण आपल्या ठिकाणी पोहोचून जातो. ते म्हणजे आपलं कोकण. कोकणातील हे दृश्य बघायला नशीबच लागतं. कोकणातील ओळख म्हणजे हे नारळांचे झाडं आणि येथील वातावरण जे मनाला पूर्ण शांत करून टाकते. येथील सर्व लोकांचे राहणीमान वगैरे सर्व साधंच असते, पण जे निसर्गाचे राहणीमान आहे ते एकदम स्टँडर्ड. इथं आल्यावर आपल्याला निसर्गाशी प्रेम होऊन जाते. हे नारळाचे झाडं, त्यातील घरं म्हणजे पूर्ण आनंदच. आणि येथील रस्ते वगैरे सर्व एकदम मस्त वाटते. तर येथे येऊन आम्ही एक रूम केली, तिथं फ्रेश वगैरे झालो आणि निघून गेलो आपल्या बीचकडे जाण्यासाठी. तर येथील रस्ते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डिझाईन केलेले आहे. मस्त वॉल कंपाऊंड आणि खुले रस्ते, पूर्ण क्लीन आहे. कुठेच काही कचरा वगैरे नाही, सर्व म्हणजे स्वच्छ. तर इकडं केल्या होत्या गाड्या पार्क, म्हणजे हे आहे पार्किंगची जागा. तर थोडं दूर चालत चालत आता येऊन गेलो आम्ही बीचवर आणि तुम्ही बघू शकता इकडला बीच, समुद्र. आता आपण हे आपल्या हातात असलेलं सामान वगैरे ठेवून देऊ एका जागी आणि करू आपण एन्जॉय इथं थोडं. आपला रोहित भाई पूर्ण जोशमध्ये. आणि इकडं राईड वगैरे आहे, करू एखाद राईड ॲडव्हेंचर. अबे बॅग का याच्यावर ठेवतील का रे? कुठं आहे? हा, इकडे ठेवू बॅग. तर इथं आता आपली सर्व मित्रमंडळी वगैरे येणं सुरू होती. सर्व एकत्र जागी जमा होणं कडक आहे सुरू होतं. आता इथं सर्व बॅग वगैरे ठेवून आंघोळ करण्यासाठी बीचवर निघायला सुरू होते.
तर इथं आपण एक आपल्या समुद्राच्या वाईफसोबत एक व्हिडिओ काढायला सुरू करून टाकतो, कारण की आता मोबाईल अंदर ठेवायची वेळ येऊन गेली होती. तिथं सर्वात आधी काढून घेतो आपण आपला एक व्हिडिओ, आणि त्यासोबतच काढून येतो आपण रोहित भाईचा पण एक व्हिडिओ मेमरीसाठी. कारण की इथं आता एक वेळा जर मोबाईल बॅगमध्ये टाकला तर परत काढू नाही शकत, कारण की आता जायचं होतं आम्हाला आंघोळ करायला. आणि इथं आंघोळ वगैरे करून आम्ही सर्व येऊन जातो आपल्या रूमकडे, आणि इकडं जेवणाची तयारी सुरू होती. तर जेवणामध्ये होती आपल्याला पापलेट मच्छी, जी इकडली फेमस आहे. आपलं जेवण वगैरे तर अंदर बनत होतं. इकडे या काकू नारळमध्ये जे आपलं व्हाईटवालं खोबरं असते ते काढत होते. आणि इकडं आहे आपली रूम, जिथं कपडे वगैरे चेंज करणं सुरू होते. तर आपण येऊन जातो इकडं मागच्या साईडला, जिथं आपल्याला हे फळ दिसून जाते. आपल्यालाच माहीत नाही याचं नाव काय. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. आणि ह्या निसर्गमय दृश्य पाहून, हिरवंगार वातावरण, आणि ह्या हिरवंगार वातावरणामध्ये खुले खुले आभाळ आणि हे घर इतकं सुंदर दिसत होतं की बोलायची काही हद नाही. इकडं होतं आपल्या जेवणाची व्यवस्था. जेवण वगैरे करून आम्ही निघून जातो घराकडे जाण्यासाठी. तर गाईज, आता आपला हा व्लॉग इथंच खतम करतो, कारण की आपल्याकडं आणखी व्हिडिओज वगैरे आहे नाही, कारण की आपण कॅप्चर केले नाही जास्त. तर चला आता भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तसं करून आम्ही येऊन जातो घरी. चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.